वेलकम टू चायना टाउन. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज आले आहे चायना टाउन नाईट मार्केट. हा नाईट मार्केट स्ट्रीट फूडसाठी फेमस आहे. तर चला बघूया इकडे काय भेटते. आम्ही आले चायना टाउनला आणि आता संध्याकाळची आम्ही सुरुवात केला आहे या सूप पासून. राईस नूडल्स आहे ते, त्याच्यामध्ये पोक बॉल आहेत, टोफू आहे, स्प्राउट्स आहेत जे हिरवे मूग असतात त्याचे कडधान्य आलेले आहेत आणि सूप तर खूपच छान आहे. पूर्ण लाईट टेस्ट आहे. ज्या गोष्टी आहेत त्यांचाच फक्त फ्लेवर आहे, बाकी काय मसाले वगैरे काय नाही. थोडे चिली घेऊन बघूया कशी लागते. चिली थोडी आंबट आहे पण तिखट नाही बिलकुल. मीट बॉल पण खूप सॉफ्ट आहे आणि मला वाटतं ते त्याचा किमा करून त्याचा गोल राऊंड करून त्यांनी बॉईल केलेला आहे. आता हे फिनिश करूया आणि पुढच्या डिशला जाऊया. खूप चांगली सुरुवात झाली आहे संध्याकाळच्या नाश्त्याची. चला पुढे जाऊया. संध्याकाळची वेळ आहे. आपण आलेलो आहोत चायना टाउन मार्केटला. हे वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ फूड साठी प्रसिद्ध आहे. तर म्हटलं व्हिजिट करूया आणि टेस्ट करूया कोणकोणते पदार्थ इथे मिळतात आणि काय फूडच्या व्हेरिएशन्स आहेत ते आपण टेस्ट करूया. आता आपण घेतलेली एक थायलंड मधली फेमस अशी डिश मँगो स्टिकी राईस ज्याला म्हणतात, त्यात आम्ही ट्राय करणार आहेत. त्याच्यामध्ये मँगोच्या स्लाइस आहेत, स्टिकी राईस आहे आणि त्याच्यावर आपली मुगाची डाळ आहे ती टाकलेली आहे आणि कोकोनट मिल्क ऍड ऑन आहे त्याच्यामध्ये. सो आता आपण ट्राय करणार आहोत की नक्की कशी टेस्ट आहे आणि काय तो फ्लेवर आहे. सो लेट्स गो. अमेझिंग टेस्ट आहे, खूप छान आहे. काहीतरी वेगळं ट्राय केलेलं आहे आणि खरोखर अप्रतिम आहे. बघत असेल तुम्ही, मँगो आहे, स्टिकी राईस आहे आणि त्याच्यावरती मूग डाळ टाकलेली आहे. टेस्ट करूया याची कसं आहे. सुका खोबऱ्याचं सिरप वाटते ते. मूग डाळ आणि अजून त्याला क्रंच दिलेली आहे आणि मँगो आणि हा स्टिकी राईस पण गोडच आहे, थोडा स्वीटच आहे. स्टिकी राईस पण स्वीट आहे, मस्त फ्लेवर आहे. त्यामध्ये कोकोनट डेझर्टसाठी फेमस डिश आहे आणि खरंच खूपच चांगली आहे. आता आपण एक नवीन डिश ट्राय करणार आहोत. डिशचं नाव आहे फ्राईड श्रिम्प स्प्रिंग रोल. आपली प्रॉन्स असतात ते प्रॉन्सचे रोल बनवलेले आहेत त्यांनी. अशा प्रकारे एक वेगळी डिश आपण आता ट्राय करणार आहोत. काय नाही टेस्टला, युनिक पण आहे. त्याच्यामध्ये नूडल्स देखील आहेत, तुम्ही बघू शकता. टेस्टलाही छान आहे. एक नंबर टेस्ट. स्प्रिंगचे रोल घेतलेले आहेत, आपले प्रॉन्सचे रोल. त्याच्यामध्ये नूडल्स आहेत, तर टेस्ट करून बघूया. हे आहे 60 बातला, 150 रुपयाची एक डिश आहे आणि हा सॉस दिलेला आहे. तर टेस्ट करून बघूया. खूप छान. हा सॉस जरा स्वीट आहे, त्याच्यामध्ये नूडल्स आहेत आणि प्रॉन्सचे पीसेस आहेत आणि फ्राय केलेले आहे ऑइलमध्ये. खूप छान आहे. सिरप हा शुगरचा आहे पूर्ण. खूप मजेशीर आहे ही स्ट्रीट. आमचे आता 3 डिश झालेले आहेत इकडे संध्याकाळचे. आता बघू पुढे अजून काय काय. फुल गर्दी आहे या स्ट्रीटवरती.
काय मागे बघत असाल तुम्ही, हा पूर्ण ही स्ट्रीट आणि तिथून वापस ही स्ट्रीट अशी गोल राऊंड आहे. हा पूर्ण खाण्याच्याच गोष्टी आहेत. खाण्याच्या शौकीनांसाठी तर परवणीच आहे म्हणायला लागेल. खूप सुंदर आहे, वेगवेगळ्या भरपूर डिशेस आहेत ट्राय करण्यासाठी. काही आम्ही सिलेक्टेड आता त्या ट्राय सुद्धा करत आहोत आणि बघूया आता पुढे कोणकोणत्या डिश आहेत, दाखवतो जरा तुम्हाला व्हिडिओमध्ये. डिश ट्राय करतोय, थाई कोकोनट पुडिंग. खाऊन बघूया आपण. त्याच्यामध्ये आहे राईस फ्लोअर, कोकोनट मिल्क आणि शुगर कॉम्बिनेशन. बघूया ट्राय करून कसं आहे. छान आहे, सॉफ्ट आहे, क्रंची सुद्धा आहे. कोकोनट कुकीजचा फ्लेवर आहे याच्यामध्ये, गरम पण आहे. अमेझिंग टेस्ट. काय करतोय, कोकोनट पुडिंग आहे ही. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, कोकोनट आहे आणि शुगर आहे. तर बघूया कशी आहे ही. आतून सॉफ्ट आहे आणि गोड आहे. एवढं पण गोड नाही आहे, लाईट गोड आहे. खूप छान आहे. आपले उकडीचे मोदक असतात ना, त्याच्या पीठ आहे आणि त्यात कोकोनट आणि शुगर टाकलेले म्हणून चांगलं लागते. बेस्ट आहे. सूप टेस्ट करूया. चांगलं आहे. टेस्ट करून बघतो नूडल्स कसे आहेत ते. नूडल्स प्लेन आहेत पूर्ण आणि त्याच्यामध्ये थोडे सॉसेस टाकतो. ही मिरची पावडर आहे, थोडी स्मोकी मिरची पावडर आहे. स्पायसी बेस्ट आहे. नूडल्स ट्राय करूया. हा पोकचा पीस आहे, पोक आहे फ्राय केलेला. मस्त आहे, ज्युसी आहे, स्मोकी आहे आणि थोडा स्वीट पण आहे. खूप छान आहे. बेस्ट सूप आहे. स्वीट स्वीट ही स्वीट डिश आहे. बॉल आहेत 20 वाटला. टेस्ट करूया कशी आहे ते. वरती शुगर कोटिंग आहे आणि आतमध्ये वेगळी चटणी आहे. मैद्याचं पीठ आहे आणि त्याला फ्राय केलेलं आहे आणि वरती शुगर कोटिंग केलेली आहे. आता हे तिळाची बघूया खाऊन. ह्याच्यावरती तीळ आहे, मैद्याचंच आहे पण. ह्याच्या आतमध्ये स्वीट आहे. खूपच मस्त आहे. आता आपण नवीन डिश ट्राय करत आहोत. छान आहे, जशी बाहेरून दिसते तशी आतून सुद्धा आहे टेस्टी. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे आहेत बॉल. हा जो आहे याला तेल लावलेले बाहेरून
मैद्याचं कोटिंग आहे आणि आतमध्ये काय आहे हे आता आपण बघूया. जसं आपण पुरणपोळी पुरण भरतो तसं पुरणाचा फ्लेवर आहे आतमध्ये. बाहेरून कसं आहे ते अजून अमेझिंग आहे एकदम. कॉम्बिनेशन दोन्ही आता खूप सुंदर आहे. ते बघा तर वेगवेगळे आहेत बॉलचे.